नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत TET 2026 यामधील विषय बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र. यामधील काही विचारले गेलेले आणि विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरं. चला तर मग सुरुवात करूयात. प्रश्न 1. शिकणे ही प्रक्रिया कशी आहे? पर्याय: स्थिर, गतिशील, तात्पुरती, नैसर्गिक. तर उत्तर आहे गतिशील. शिकणे ही गतिशील प्रक्रिया आहे. प्रश्न दुसरा. विकास हा शब्द कशाशी संबंधित आहे? 1. केवळ शारीरिक वाढ, सर्वांगीण बदल, फक्त मानसिक बदल, वजन वाढ. तर उत्तर आहे सर्वांगीण बदल. विकास म्हणजे सर्वांगीण बदल. प्रश्न तिसरा. पियाजे यांच्या मते संज्ञानात्मक विकासाच्या टप्प्यांची संख्या किती? 2, 3, 4 आणि 5. तर उत्तर आहे 4. प्रश्न 4. झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट ही संकल्पना कोणाची आहे? पियाजे, वायगोत्स्की, स्किनर, कोहलबर्ग. तर उत्तर आहे वायगोत्स्की. प्रश्न 5. बुद्धिमत्ता मोजण्यासाठी कोणती चाचणी वापरली जाते? IQ टेस्ट, EQ टेस्ट, AQ टेस्ट, CQ टेस्ट. तर योग्य उत्तर आहे IQ टेस्ट. प्रश्न 6. ट्रायल अँड एरर हा सिद्धांत कोणी मांडला? 1. थॉर्नडाईक, दुसरा पावलॉव, तिसरा स्किनर आणि चौथा कोहलबर्ग. तर उत्तर आहे थॉर्नडाईक. प्रश्न 7. क्लासिकल कंडिशनिंग कोणाशी संबंधित आहे? 1. स्किनर, पावलॉव, पियाजे, ब्रुनर. तर उत्तर आहे पावलॉव. प्रश्न 8. ऑपेरंट कंडिशनिंग सिद्धांत कोणी मांडला? पावलॉव, स्किनर, थॉर्नडाईक, कोहलबर्ग. आणि उत्तर आहे स्किनर. स्किनर यांनी ऑपेरंट कंडिशनिंग हा सिद्धांत मांडलेला आहे. प्रश्न 9. मुलांमधील वैयक्तिक भिन्नता म्हणजे काय? आणि पर्याय आहेत: सर्व सारखे असतात, प्रत्येक मूल वेगळे असते, सर्व समान शिकतात आणि चौथा पर्याय आहे काहीच नाही. तर यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, प्रत्येक मूल वेगळे असते. प्रश्न 10. प्रेरणा कशासाठी आवश्यक आहे? खेळासाठी, शिकण्यासाठी, झोपेसाठी, अन्नासाठी. तर उत्तर आहे शिकण्यासाठी. प्रश्न क्रमांक 11. इन्क्लुझिव्ह एज्युकेशन म्हणजे काय? फक्त हुशार मुलांसाठी शिक्षण, सर्व मुलांसाठी समान शिक्षण, फक्त अपंग मुलांसाठी, चौथं वेगळे शिक्षण. तर याचं उत्तर आहे सर्व मुलांसाठी समान शिक्षण, ज्याला आपण इन्क्लुझिव्ह एज्युकेशन असं म्हणतो. प्रश्न क्रमांक 12. कन्स्ट्रक्टिव्हिजम मध्ये कोणावर भर दिला जातो? 1. शिक्षक, दुसरा विद्यार्थी, तिसरं पुस्तक आणि चौथं आहे परीक्षा. तर यापैकी उत्तर आहे विद्यार्थी. 13वा प्रश्न आहे. लर्निंग बाय डुईंग ही संकल्पना कोणाची? आणि पर्याय: जॉन डुई, पियाजे, स्किनर, ब्रुनर. तर याचं उत्तर आहे जॉन डुई.
फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजे काय? पर्याय: अंतिम परीक्षा, सतत मूल्यमापन, केवळ तोंडी परीक्षा की लेखी परीक्षा. तर उत्तर आहे सतत मूल्यमापन. समेटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजे काय? पर्याय: सतत मूल्यमापन, अंतिम मूल्यमापन, खेळ आणि निरीक्षण. याचं उत्तर आहे अंतिम मूल्यमापन. लर्निंग डिसॅबिलिटी म्हणजे काय? जलद शिकणे, शिकण्यातील अडचण, खेळातील अडचण, बोलण्यातील अडचण. तर याचं उत्तर आहे शिकण्यातील अडचण. बालकेंद्रित शिक्षण मध्ये केंद्रस्थानी कोण असतो? शिक्षक, विद्यार्थी, पुस्तक, पालक. तर याचं उत्तर आहे विद्यार्थी. शिकण्याचा सर्वात प्रभावी मार्ग कोणता? 1. पाठांतर, 2. अनुभवातून शिकणे, वाचन आणि लेखन. आणि योग्य पर्याय आहे अनुभवातून शिकणे. सामाजिक विकास म्हणजे काय? शारीरिक वाढ, समाजाशी जुळवून घेणे, मानसिक वाढ, भाषा विकास. तर याचं योग्य उत्तर आहे समाजाशी जुळवून घेणे. शिक्षकाची मुख्य भूमिका काय आहे? शिक्षा देणे, मार्गदर्शन करणे, परीक्षा घेणे, गुण देणे. तर याचं योग्य उत्तर आहे मार्गदर्शन करणे. IQचे पूर्ण रूप काय आहे? इंटेलिजंट क्वेश्चन, इंटेलिजन्स कोशंट, इंटरनल क्वालिटी, इन्क्वायरी क्वेश्चन. तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 इंटेलिजन्स कोशंट हे उत्तर बरोबर आहे. समूह शिक्षण म्हणजे काय? एकट्याने शिकणे, गटात शिकणे, घरी शिकणे, वाचन. आणि याचं योग्य उत्तर आहे गटात शिकणे. प्रेरणाचे प्रकार कोणते? अंतर्गत व बाह्य, फक्त अंतर्गत, फक्त बाह्य, कोणतेही नाही. तर याचं उत्तर आहे अंतर्गत व बाह्य. अनुकरण हे कोणत्या प्रकारच्या शिक्षणात येते? वैयक्तिक शिक्षण, सामाजिक शिक्षण, औपचारिक शिक्षण की अनौपचारिक शिक्षण. तर याचं उत्तर आहे सामाजिक शिक्षण. त्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न आहे शिक्षणाचे प्रमुख उद्दिष्ट काय आहे? परीक्षा पास करणे, सर्वांगीण विकास, गुण मिळवणे की नोकरी मिळवणे. तर याचं योग्य उत्तर आहे सर्वांगीण विकास. बाल विकासावर कोणाचा प्रभाव पडतो? वंश परंपरा, पर्यावरण, दोन्ही आणि काहीच नाही. तर बाल विकासावर वंश परंपरा व पर्यावरण या दोन्हीचाही प्रभाव पडतो. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 दोन्ही हे उत्तर बरोबर आहे. शिस्त म्हणजे काय? शिक्षा, नियमांचं पालन, अभ्यास की खेळ. तर याचं उत्तर आहे नियमांचं पालन. शिस्त म्हणजे नियमांचं पालन. स्मरणशक्तीचे प्रकार कोणते? अल्पकालीन व दीर्घकालीन, फक्त अल्पकालीन, फक्त दीर्घकालीन, कोणतेही नाही. तर याचं उत्तर आहे अल्पकालीन व दीर्घकालीन. शिक्षणातील तंत्रज्ञानाचा उपयोग कशासाठी होतो? वेळ वाया घालवण्यासाठी, अध्यापन प्रभावी करण्यासाठी, खेळण्यासाठी, विश्रांतीसाठी. तर याचं योग्य उत्तर आहे अध्यापन प्रभावी करण्यासाठी. शिकण्याचा सिद्धांत कोणाशी संबंधित आहे? व्यवहारवाद, भूगोल, इतिहास आणि गणित. योग्य उत्तर आहे व्यवहारवाद. बालकांचे मूल्यांकन कसे असावे? केवळ वार्षिक, सतत व सर्वांगीण, फक्त लेखी, फक्त तोंडी.
तर याचं योग्य उत्तर आहे सतत व सर्वांगीण. शिक्षकाची महत्त्वाची गुणवत्ता कोणती? राग, संयम, कठोरपणा, दुर्लक्ष. उत्तर आहे संयम. अशाच प्रकारचे TET संबंधित प्रश्न व TET संबंधित नवनवीन माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. थँक्स अ लॉट.